नमस्कार. चांदवड एक गाव या कार्य उपस्थित सर्व चांदवडकरांचे आणि चांदवड परिसरातील सर्व श्रोत्यांचे मी प्राध्यापक नितीन जाधव आपले सहर्ष स्वागत करतो. नमस्कार. आज आपण या भागात चांदवड परिसरातील आणि प्रत्यक्ष चांदवडमध्ये असलेल्या चांदवडच्या किल्ल्याची ऐतिहासिक वाटचाल अभ्यासणार आहोत. तसं पाहायला गेलं तर चांदवडला या परिसरात जेवढा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे तेवढा ऐतिहासिक वारसा इतर कुठल्याही शहराला किंवा ठिकाणाला लाभलेला नाही. या भागातील सर्वात प्राचीन उल्लेख जरी रामायणामध्ये नाशिकचे आणि पंचवटीचे असले तरी ऐतिहासिक उल्लेख हे चांदवडचे आहेत, सर्वात प्राचीन असे. आणि ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण चांदवड ही यादवांची प्रथम राजधानी होती हे आपल्याला विसरता येणार नाही. तर आपण चांदवड परिसरातील विशेषतः गड किल्ले यांचा आढावा घेणार आहोतच, परंतु सर्वात पहिल्यांदा हा कार्यक्रम या कार्यक्रमाची ज्यांची संकल्पना आहे असा आमचा मित्र अक्षय गुजराती आणि त्याचे सर्व सहकारी यांचे अभिनंदन केले पाहिजे. खरं तर आजकाल या धामधुमीच्या धकाधकीच्या जीवनात, डिजिटल जीवनात, जागतिकीकरणाच्या याच्यात या आपल्या संस्कृतीला, ऐतिहासिक वारशाला फारसं महत्त्व न देणारी एक मोठी पिढी आहे. त्यात त्यांचाही दोष नाही, कारण त्यांची जडणघडण होताना आपण त्यांच्या पुढे हे सर्व गोष्टी, ही आदर्श, ही आपली संस्कृती किंवा ज्याला आपण कल्चर म्हणतो हे जर ठेवणारच नसलो तर त्यांनाही नंतर याची आवड असणार नाही, किंवा आवड असल्यापेक्षा आपण असं म्हणू की त्यांना त्याची माहितीच नाही. त्याच्यामुळे त्यांना त्याबद्दल रुची पुढील काळात राहत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे जी म्हण आहे की काखेत कोळसा आणि गावाला वळसा, तसा काहीसा प्रकार आपल्याला चांदवडचा आणि चांदवडच्या ऐतिहासिक गोष्टींबद्दल, गडकिल्ल्यांबद्दल म्हणता येईल. चांदवडच्या आजूबाजूला चांदवड, इंद्राई, राजधेर, कोलधेर आणि अगदी 10-12 किलोमीटरला कांचना आणि 20 किलोमीटरला धोडप असे इतके महत्त्वाचे, प्रचंड आकाराचे, खूप मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक अवशेष असणारे किल्ले आहेत. पण ही किल्ले अनेक चांदवडकरांनाच माहीत नाही. ही खूप दुःखाची, खेदाची अशी गोष्ट आहे. आम्ही एकदा चांदवडच्या किल्ल्यावर माझं अनेक वेळा जाणं होतं, पण एकदा पावसाळ्यात किल्ल्यावरून जाऊन आलो आणि भिजलेलो होतो. आणि तसंच कॉलेज रोडवरील एका हॉटेलवर आम्ही चहा घेण्यासाठी गेलो, कारण पूर्ण पावसात आम्ही भिजून आलेलो होतो. आणि तिथे त्यांनी विचारलं, तिथल्या बसलेले इतर जे काही ग्राहक होते त्यांनी, की कुठे गेले होते. आणि आम्ही तिथूनच दाखवलं, या किल्ल्यावर गेले होतो चांदवडच्या. ते म्हणे हा किल्ला नाही, डोंगर आहे. अहो म्हणलं डोंगर नाही, तो किल्ला आहे. चंद्रेश्वर मंदिरापासून वरती गेल्यानंतर अनेक ऐतिहासिक अवशेष असलेला, इतिहासात प्रसिद्ध असलेला, राजधानीचा मान मिळवलेला असा हा किल्ला आहे. तरी त्याच्यातून मला खूप दुःख झालं की चांदवडच्या लोकांनाही हा चंद्रेश्वर मंदिराचा जो काही डोंगर आहे तो चांदवडचा किल्ला आहे, इतिहास प्रसिद्ध आहे. पुणे, मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागातून तिथे अनेक गडप्रेमी आणि अगदी म्हणायचं झालं तर गिर्यारोहक येतात, कारण चांदवडच्या किल्ल्यावर जाण्यासाठी काहीच प्रस्तरारोहणही करावं लागतं. तर या सगळ्याच गोष्टींचा आपण आढावा घेणार आहोत. आणि या निमित्ताने चांदवड एक गाव हे जे काही ग्रुप्स किंवा हा जो काही फेसबुकच्या माध्यमातून उपक्रम सुरू केलेला आहे, त्या उपक्रमाच्या माध्यमातून ही जागृती होईल आणि पुढील काळात आपल्या चांदवडच्या ऐतिहासिक जे काही वारसा आहे त्याच्यावर जे काही हे पांघरून पडलं आहे ते दूर होईल. सगळ्यांपर्यंत हा ऐतिहासिक वारसा पोहोचेल, जागृती होईल. आणि सर्वात महत्त्वाचं की त्यानंतर जे काही उपेक्षित असलेला हा जो काही इतिहास आहे, किल्ले आहेत, सगळं याच्याकडे आपण सगळे वळशाल, आपल्या माध्यमातून अजून इतर जण होतील याची खात्री बाळगतो. हा जो काही उपक्रम सुरू केलेला आहे अक्षयने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी, त्याचं खरोखर कौतुक करावं लागेल. त्यामागची तळमेळ अतिशय शुद्ध आहे, त्यामागे कुठलाही स्वार्थी हेतू नाही. खूप शुद्ध अशी तळमळ आहे की आपल्या चांदवडचा जो काही सांस्कृतिक वारसा आहे तो लोकांपर्यंत, समाजापर्यंत, तरुणांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि हे जर असं पोहोचला नाही तर काही काळानंतर पुढील पिढीला तर
थोडंफार माहिती तेही माहीत राहणार नाही. अतिशय अशा अशुद्ध भावनेने ही तळमळीने हा उपक्रम यांनी अक्षय गुजराती आणि त्याच्या सहकार्यांनी सुरू केलेला आहे आणि आमच्या सगळ्यांनी त्याला साथ देणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यामागे सध्याच्या काळात जे काही कोरोनासारखा आजार आला आहे तो आपली चांदवडची रेणुका देवी जी अवघ्या जगाचं आपल्या सर्वांचं आराध्य दैवत आहे, तो आजार सगळ्या आपल्या चांदवडचं तर ते सुरक्षित ठेवलेच देवी याच्याबद्दल भाविकांना आपल्याला शंका नाही, पण सर्व जगातून कारण रेणुकाला अवघ्या विश्वाची माता मानल्या जाते, म्हणून मी म्हणतोय की सर्व जगातून रेणुका माता करेल, दूर घालवेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्यानंतर रेणुका देवीला नमस्कार करून हे सांगतो की आपल्या चांदवड शहराला खूप प्राचीन वारसा आहे. ज्यांचा उदय झालेला नव्हता तेव्हा चांदवड ही सर्वात मोठं असं या भागातलं शहर होतं. सर्वात पहिल्यांदा चांदवड ही यादवांची राजधानी होती हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. दृढ प्रहार ज्याने हा यादव घराण्यातला पहिला राजा दृढ प्रहार याने तर यादव हे राष्ट्रकूटांचे मांडलिक होते आणि त्याची ही पहिली राजधानी होती चांदवड, ज्याचा उल्लेख चांदोर, चंद्रदात्यपूर असाही येतो. पुढे मोगलांच्या काळात चांदवडचं नाव जाफराबाद असंही ठेवण्यात आलं होतं, पण ते जाफराबाद नाव फारसं टिकलं नाही. तिची जी मूळची ओळख होती चांदोर आणि पासून बनलेलं चांदवड तेच कायम राहिलेलं आहे आणि आजही तेच कायम आहे. तर असे या यादवांपासूनचा हा खरं तर त्या काळात म्हणजे मी जे सांगतोय ते 10व्या आणि 11व्या शतकाची सुरुवात, त्या काळात चांदवडची जी लोकसंख्या होती ती 1,00,000 होती. आता विचार करा, आत्ताचं जे शहर आहे त्याची लोकसंख्या त्या तुलनेत अगदी 20% आहे. अगदी त्या काळात 1,00,000 लोकसंख्येचं नगर म्हणल्या जायचं चांदवड नगर. ते चांदवड नगर हे यादवांची पहिली राजधानी होती आणि आज तिथून चांदवडचा इतिहास सुरू होतो. अगदी पौराणिक आख्यायिकांमध्ये जर गेलं तर अनेकांनी ज्येष्ठांनी थोरांनी ऐकले असेल का विक्रम राजाची आख्यायिका किंवा त्याच्या अगोदरचं त्या बाबतीतही उल्लेख आहेत. पण आपण जिथून ऐतिहासिक उल्लेख उपलब्ध आहे त्यापासून जरी चर्चा करायची झाली तर यादवांपासून चांदवडची आपल्याला ओळख असल्याचं दिसून येतं. त्याच्यानंतर पुढील काळात यादवांचाच राजा सेऊणचंद्र होऊन गेला, त्याने चांदवडवर राज्य केलं आणि पुढील काळात चांदवड ही राजधानी सोडून यादवांनी सिन्नर आणि देवगिरीकडे गेले. पण चांदवडचं महत्व मात्र त्यामुळे कमी नाही झालं. चांदवड हे नगर म्हणून मोठं होतं, मोठंच राहिलं. दुर्दैवाने पुढे यादवांचा पराभव झाला आणि हा भाग सुलतानशाही म्हणजे जी काही दिल्लीची सत्ता होती त्यांच्या ताब्यात गेला. पुढे बहामनी सत्ता आणि मोगलांचा या भागावर राज्य राहिला. हा भाग वेगळा, आपण त्याचा सविस्तर इथे चर्चा करणार नाही. परंतु ह्या सगळ्या मधल्या काळात यादवांच्या काळात आणि नंतरच्याही काळात ह्या भागात खूप अभेद्य अशा गड किल्ल्यांची निर्मिती झाली. मी आता चांदवडच्या किल्ल्याबद्दल बोलत होतो, त्याच्यावर मी पुन्हा येणारच आहे. पण चांदवड पासूनच शेजारी इंद्राईचा किल्ला आहे. अगदीच मध्ये एक 3.5 रोडग्या डोंगर, त्याच्याबद्दलची एक आख्यायिका आहे. वेळ मिळाला तर त्याच्यावर चर्चा करू. परंतु इंद्राईचा किल्ला, नांदेडचा किल्ला, असं हे त्रिकूट खूप महत्वाचं आहे चांदवडच्या बाबतीत. अगदी पुणे मुंबईवरून अनेक गिर्यारोहक किंवा गडप्रेमी जे आहेत ह्या किल्ल्यांना भेट देण्यासाठी येत असतात. मात्र आपले चांदवडचे खूप कमी लोक आहेत की जे चांदवडच्या किल्ल्यावर किंवा या 3 किल्ल्यांवर जात असतात. याच्याच जोडीला चांदवड पासून जवळ कांचना आणि धोडप हे महत्वाचे किल्ले आहेत. सगळ्यांची आज एवढ्या कमी वेळेत सविस्तर माहिती देणं अवघड आहे, परंतु अगदी महत्वाच्या घटनांचा मी इथे फक्त उल्लेख करणार आहे. तर चांदवडच्या बाबतीत जर बोलायचं झालं आपल्याला चांदवडच्या किल्ल्याची माहिती घ्यायची. पण त्याच्या अगोदर मला हे सांगायचंय की चांदवड ही नगरी वसवली कोणी, कारण चांदवड ही यादवांची राजधानी होती. परंतु चांदवड नगराचे निर्माते हे यादव नाही, तर चांदवड नगराचे निर्माते होते चालुक्य राजे. चालुक्य हे खरं तर दक्षिण भारतातले बदामीचे चालुक्य म्हणून ते ओळखले जातात. आणि त्या बदामीच्या चालुक्य घराण्यातील प्रसिद्ध राजा दुसरा पुलकेशी याचा नातू जो होता नागवर्धन उर्फ चंद्रादित्य याने ही चांदवड नगरी वसवली आहे. कदाचित त्यामुळेच त्याने हे चांदोर किंवा चंद्रदात्यपूर हे नाव दिलं असावं आणि त्यानंतर त्याचा अपभ्रंश होऊन हे चांदवड नाव या शहराला, ह्या नगराला मिळालं असावं. तर चालुक्य काळात या चांदवड नगरीचा झालेला उदय, पुढील काळात यादवांची राजधानी आणि यादवांच्या काळातील एक महत्वाचं नगर, तर तिथपासून पुढे
मराठा काळापर्यंत एक महत्त्वाचा असं लष्करी ठाणं असा चांदवडचा प्रवास राहिलेला आहे. त्याच्यामधल्या काळातही छोट्या मोठ्या अनेक घटना इथे घडलेल्या आहे, परंतु त्याचा आपण इथे उल्लेख करणार नाही, तो सविस्तर भाग आहे. परंतु यादवांच्या काळात चांदवडच्या किल्ल्याची निर्मिती झाली. त्याच काळात इंद्राई किल्ल्याची, कदाचित राष्ट्रकूट काळातही इंद्राई किल्ल्याची निर्मिती झालेली असावी, कारण इंद्राई किल्ल्यावर लेणी वजा गुहा आहेत. आणि त्याच काळात राजदेर आणि काही इतर किल्ल्यांची निर्मिती झालेली आहे. पण सुरुवातीला आपण चांदवडच्या किल्ल्याचा विषय घेतला आहे, तर त्याच्यावरच ठाम राहू. तर चांदवडच्या किल्ल्यावर आजही जर आपण जायचं झालं तर तिथे अनेक अवशेष आहे, पण ते जाणं आणि तिथं जाऊन पाहणं गरजेचं आहे. आणि ते पाहत असताना ह्या चांदवडच्या किल्ल्याला जे काही वैभव मिळालं होतं, वैभव प्राप्त झालेलं होतं, चांदवड ही इतकं महत्त्वाचं लष्करी ठाणं होतं. त्याची इतरही अनेक कारणं आहेत. जसे इथून जवळून एक महत्त्वाचा महामार्ग त्या काळातही जात होता, म्हणून चांदवडला महत्त्व होतंच, पण तो भाग वेगळा. आपण आता चांदवडच्या किल्ल्याचा अगदी थोडक्यात आढावा घेणार आहोत, कारण इतर किल्ल्यांची थोडक्यात मी इथं मला माहिती देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले हे निजामशाही, आदिलशाही या सत्तांकडे आलटून पालटून काही काळ सेनापती होते आणि सरदार होते. 5,000 किंवा त्याला मनसबदार असाही शब्द वापरला जायचा. तर त्या काळात इसवी सन 1636 मध्ये ज्यावेळेस शहाजीराजे धोडप किल्ल्याच्या भागात अहमदनगरची निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न करीत होते, त्या काळात हा चांदवडचा किल्ला मुघलांनी जिंकून घेतला. मी ही घटनेचा उल्लेख याच्यासाठी करतोय की याबाबतचा शिलालेख चांदवडच्या किल्ल्यावर जे काही आहे, कातळ भिंत आहे तिथे आहे. आणि अनेक चांदवडमधले काही गडप्रेमी जात असतील तिथे, तो शिलालेख पाहत असतील, तर त्यांना परत त्या शिलालेखाची माहिती व्हावी म्हणून मी जाणीवपूर्वक सांगतोय की इसवी सन 1636 मध्ये ज्यावेळेस मुघल सरदार अलवर्दी खान याने ज्यावेळेस हा चांदवडचा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीकडून जिंकून घेतला, त्यावेळेस या किल्ल्याच्या जिंकण्याच्या त्याने तो शिलालेख कोरलेला आहे. काही जणांना माहिती नसेल, ज्या ठिकाणून आपण आणि त्या पुढे दोर लावून चढतो त्याच्या अगदी दक्षिण बाजूला खेटूनच त्या कातळ कड्यावर हा छोटासा एक शिलालेख आहे. त्याच्यातलं जे काही शिलालेख अर्थातच फारसी भाषेत आहे, पण त्याच्यात जे काही वर्णन आहे ते हेच आहे की इसवी सन 1636 मध्ये अलवर्दी खान याने हा किल्ला जिंकला, याचा त्या बाबतीतला तो उल्लेख आहे त्या शिलालेखातला. जेही गडप्रेमी याच्या अगोदर गेले असतील, याच्या नंतर जाणार असतील, त्यांनी तो शिलालेख जरूर बघावे. त्याच्यातून आपल्याला शिलालेख कसा असतो तेही माहिती होतं. शिलालेखाचे प्रकार वगैरे त्याचा आपण सविस्तर कधीतरी परत आढावा घेऊ, तो भाग वेगळा. पुढील काळात एक घटना मला चांदवडच्या किल्ल्याशी संबंधित महत्वाची अशी सांगायची आहे की इसवी सन 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्याने चांदवड शहर लुटलं होतं. आता आपण म्हणू शिवाजी महाराजांनी आपलं चांदवड का लुटलं, तर त्यावेळेस चांदवड हे शहर शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात येत नव्हतं, तर ते मोगलांच्या ताब्यात होतं. आणि त्यावेळेस त्याचं नाव होतं जाफराबाद. बादशाह औरंगजेब याने त्याच्या एका सरदाराच्या नावावरून हे नाव दिलेलं होतं जाफराबाद चांदवडला. औरंगजेबाने जवळपास सगळ्याच शहरांचे नाव बदलले होते आणि मुस्लिम नावं ठेवण्याचा त्याने प्रयत्न केला होता. तो भाग आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. नंतरच्या काळात ते नाव पुन्हा पूर्ववत झाले हा भाग आहे. तर जाफराबाद हे मराठ्यांनी लुटल्याचा जो उल्लेख मिळतो तर तो 1670चा. तर शिवाजी महाराजांचा हा पहिल्यांदा चांदवड किल्ल्याशी आलेला हा संबंध की शिवाजी महाराजांच्या सैन्याने चांदवडवर हल्ला करून तिथून एक हत्ती, 12 घोडे आणि जवळपास 4,000 रुपये, 4,000 आता कमी वाटत असतील पण त्यावेळेस 4,000 ही खूप मोठी रक्कम होती. ते 4,000 रुपये इतकी मोठी लूट तिथून चांदवड शहरातून मिळवली होती. हे एवढं मी जाणीवपूर्वक याच्यासाठी सांगतोय की चांदवड शहर मराठ्यांनी लुटण्याचा प्रयत्न करावा, याचा अर्थ हे त्यावेळेस एक मोठं शहर होतं. कारण छान लहानसं खेडा असतं तर मराठ्यांनी त्याच्यासाठी एवढी मोठी लष्करी तुकडी पाठवून चांदवड लुटण्याचा प्रयत्न केला नसता. तर हा शिवाजी महाराजांचा त्या किल्ल्याशी आलेला पहिला संबंध. त्याच्यानंतर ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी कांचना किल्ल्यावर लढाई केली त्यावेळेस चांदवडवरून दाऊद खान कुरेशी हा मोगल सरदार त्यांना अडवण्यासाठी तिथे गेला होता. आणि कांचना किल्ल्यावर शिवाजी महाराज आणि मुघल सरदार दाऊद खान कुरेशी यांच्यात युद्ध झालं होतं. कांचना किल्ल्याचा आढावा घेताना मी त्याचा थोडक्यात आढावा घेणार आहेच. तर असा चांदवड किल्ल्याशी दोनदा शिवाजी महाराजांचा प्रत्यक्ष नाही असा संबंध आला होता. पुढील काळात चांदवड किल्ला, चांदवड शहर यांच्याशी संबंधित म्हणजे की
1727 मध्ये मराठ्यांनी, त्या काळात पेशवे काळ चालू होता, त्या पेशवे काळात मराठ्यांनी चांदवड शहर आणि चांदवड किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला. 4 दिवस युद्ध चाललं, पण दुर्दैवाने मराठ्यांनी चांदवड जिंकलं पण किल्ला जिंकता आला नाही. किल्ला तो तेव्हाही मोगलांचा सरदार राहिला, पण तो काही जास्त काळ राहिला नाही. मधली घटना असेल की मराठ्यांचे पेशव्यांचे जे काही महत्वाचे असे सरदार होते घराणे, आणि इंदोरच्या होळकर घराण्याचा प्रमुख पुरुष किंवा प्रमुख सरदार मल्हारराव होळकर किंवा सुभेदारी मिळाली असं आपण म्हणू. आणि तेव्हापासून चांदवडला इंदोरच्या होळकर घराण्याच्या उपराजधानीचा दर्जा मिळाला. आता चांदवड ही पुन्हा एकदा राजधानीचे ठिकाण बनलं, भले उपराजधानीचं असेल. हे 800 वर्षानंतर पुन्हा एकदा जे काही आहे चक्र, ऐतिहासिक चक्र, इतिहासाचे चक्र ते पूर्ण झालं होतं. यादवांची राजधानी असलेल्या चांदवड हे आता पुन्हा एकदा इंदोरच्या होळकर घराण्याची उपराजधानी बनलं होतं. आणि होळकरांनीही या चांदवड शहराला, चांदवड नगराला आणि या चांदवड परिसराला पुन्हा एकदा वैभवशाली करण्याचा जो काही प्रयत्न केला तो आपल्याला माहितीच आहे. त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण जे चांदवडकरांना माहिती आहे की रंग तिथे उभा आहे, की रंगमहाल बांधून तिथे राहत होतं. विशेषतः वर्षातले काही दिवस जाणीवपूर्वक ते चांदवडला येऊनच राहत होते. पुढील काळात अहिल्याबाई होळकरांचा या नगराला रंगमहालाला आणि या परिसराला आपला हा सगळा भाग माहितीच आहे, त्याचा मी इथं पुन्हा उल्लेख करत नाही. तर अशा पद्धतीने चांदवडवर आता मराठ्यांची सत्ता प्रस्थापित झाली आणि मराठ्यांच्या वतीने हे कारभार जो पाहत होते ते पाहत होते इंदोरचे मल्हारराव होळकर. पुढील काळात मल्हारराव होळकरांच्या मृत्यूनंतर तुकोजी होळकर हे अहिल्याबाई होळकर यांना मदत करीत असत. त्यांच्याच काळात चांदवडला टांगसाळ सुरू झाली होती. बऱ्याच जणांना कदाचित म्हणजे मी कोणाचं ज्ञान कमी मानत नाही, परंतु अनेकांना टांगसाळ किंवा टाकसाळ हा प्रकारही माहीत नसेल. अनेकांना ती चांगल्या पद्धतीनेही माहीत असेल ज्याच्या त्याच्या वाचनाचा भाग. तर टाकसाळ म्हणजे आत्ताची आपली नोटा छापण्याची जी प्रेस असते त्याऐवजी टाकसाळ असायची. टाकसाळामध्ये धातूचे, त्यामध्ये सोने, चांदी, तांबे आणि मिश्र धातू अशा 4 प्रकारची, आणि त्या नाण्यांची जी काही ठिकाणी पाडण्याचं त्याला टाकसाळ म्हणायचे. अशी टाकसाळ चांदवडच्या किल्ल्यावर इसवी सन 1712 आली होती. असंही नव्हतं की कोणालाही ती टाकसाळ सुरू करता येईल. पहिल्यांदा सरकारकडून परवानगी घ्यावी लागायची आणि तुकोजी होळकर यांनी ती परवानगी घेऊन चांदवडच्या किल्ल्यावर टाकसाळ सुरू केली होती, शहरात नव्हे. कारण किल्ल्यावर ती टाकसाळ सुरक्षित होती. आजही टाकसाळीची इमारत, छत नाही परंतु भिंती सुस्थितीत आहे, अर्थात पडझड झालेली आहे. जर आपण चंद्रेश्वर मंदिरापासून वरती चढायला एक इमारतीचा चौतारा शिल्लक आहे आणि एक इमारतीच्या भिंती शिल्लक आहेत. त्या दोन्ही वास्तू ज्या आहेत त्या टाकसाळीच्या आहेत. आणि त्या टाकसाळीत चांदवडी रुपया आणि इतर नाणी पडत असे. मी चांदवडी रुपया हा जाणीवपूर्वक उल्लेख करतो आहे, कारण त्यावेळेस नव्हे तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेलं नाणं म्हणजे चांदवडी रुपया. मराठ्यांच्या काळात, विशेषतः पेशवे काळात सरकारने असा आदेश काढला होता की शक्यतो व्यवहार हे चांदवडी रुपयातच करावे. याचं कारण की चांदवडी रुपयाची शुद्धता ही इतर ठिकाणच्या रुपयापेक्षा जास्त होती. याचं आणखीन एक मी उदाहरण इथं देतो थोडासा वेळ घेऊन, की नंतरच्या काळात चांदवडी रुपयाची मागणी इतकी वाढली होती मराठा काळात, म्हणजे इसवी सन 1750 नंतरच्या काळातला हा घटनाक्रम सांगतोय आणि नंतर ब्रिटिश काळात पण. तर त्या चांदवडी रुपयाचं म्हणजे रुपये पाडण्याचं काम पुण्याला आणि जुन्नरला पण सुरू झालं. म्हणजे जुन्नरला टाकसाळ सुरू झाली, पुण्याला सुरू झाली. तिथे रुपये पाडल्या जात होता, म्हणजे रुपये नाणं तयार केलं जात होतं, पण त्याचं नाव यांनी चांदवडी रुपयाच ठेवलं होतं. कारण चांदवडी रुपयाला ही खूप मोठ्या प्रमाणात मागणी होती. इतरही नाणी तयार व्हायची, अर्थात सोन्याची नाणी कमी प्रमाणात आणि तांब्याची नाणी ही खूप कमी दर्जाची किंवा त्याची अल्प किंमत असलेली असायची. ती किरकोळ व्यापारासाठी किंवा विनिमयासाठी वापरल्या जायची. पण चांदवडी रुपया प्रसिद्ध होता आणि तो रुपया प्रसिद्ध होता ह्या चांदवडच्या टाकसाळीत तयार होणारा, चांदवडच्या किल्ल्यावरील टाकसाळीत तयार होणारा. अर्थात आत्ताच्या त्या किल्ल्यावर टाकसाळीची इमारत जी आहे तिची दुर्दशा पाहिल्यानंतर खूप दुःख होतं. हीच इमारत जर
राजस्थानमधल्या एखाद्या किल्ल्यावर असते तर ती अत्यंत सुस्थितीत असते. पण दुर्दैवाने अनेकांना ती इमारत टाकसाळीची तेही माहीत नाही, हा किल्ला आहे ते माहीत नाही, आणि म्हणून त्या टाकसाळीची इमारत म्हणजे टाकसाळीच्या इमारतीची दुर्दशा किंवा दुरावस्था झालेली आहे. परंतु असो, अजूनही जागृती झाली, अजूनही असलेले जे काही अवशेष आहे शिल्लक राहिले तरी ते काही कमी नव्हे, आणि या माध्यमातून आपण तो आहोत. यानंतर मला जे सांगायचं आहे चांदवडच्या एक दोन घटना, त्याच्यातली एक म्हणजे चांदवडच्या किल्ल्याचा पेशवे काळात आपल्या भागात दोनच तुरुंग होते. एक म्हणजे धोडपचा तुरुंग आणि दुसरा म्हणजे दोन्ही तुरुंग जे होते ते किल्ल्यांवर होते. किल्ला हा जास्त सुरक्षित असायचा, सुस्थितीत असायचा, आणि चांदवडच्या किल्ल्यावर अनेक महत्वाचे आरोपी पण ठेवण्यात आले होते. मराठा काळाचा ज्यांचा अभ्यास असेल त्यांना माहीत असेल की मराठा काळात, विशेषतः पेशवे काळात सवाई माधवराव नाही नारायणराव पेशवा याची हत्या झाली होती, आणि त्याच्या हत्येतला सर्वात प्रमुख आरोपी सुमेर सिंग याची सासूरवाडी आपल्या चांदवडची होती, आणि त्या सासूरवाडीचे त्याचे सगळे नातेवाईक या चांदवडच्या किल्ल्याच्या तुरुंगात ठेवले होते. अशा खूप घटना आहे चांदवडच्या किल्ल्याच्या तुरुंगाशी संबंधित. पण एक फक्त माहिती वाजा म्हणून मी सांगितलं की चांदवडचा किल्ला हा मराठा काळात फक्त तुरुंग म्हणून वापरण्यात आला. पुढील काळात 1804 मध्ये पहिल्यांदा इंग्रजांनी हा किल्ला जिंकून घेतला होता, परंतु तो परत मराठ्यांना करार करून परत दिला, आणि 10 एप्रिल 1818 मध्ये कॅप्टन वॉलेस असेल, त्याच्यानंतर कॅप्टन ब्रिग्ज असेल आणि कर्नल मॅकडॉवेल असेल यांनी हा चांदवडचा किल्ला विना प्रतिकार मराठ्यांकडून जिंकून घेतला. त्यावेळेस मराठी सत्तेचा ऱ्हास झालेला होता, आणि अशा पद्धतीने अखेरचं म्हणजे हा चांदवडच्या किल्ल्याने घेतलेला हा अखेरचा श्वास. कारण ह्यानंतर इंग्रज काळात या किल्ल्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आलं. याच्याशी संबंधित महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे की जिथून आता कातळकडा सुरू होतो चांदवडच्या किल्ल्याचा, तिथे दगडी पायऱ्या होत्या कोरीव, आणि त्या पायऱ्या इंग्रजांनी सुरुंग लावून उडवून टाकल्या. त्याच्यामुळे आता चांदवडच्या किल्ल्यावर विशेषतः अखेरचा आहे कातळकड्याचा, तिथं प्रस्तरारोहण म्हणजे दोराने चढून जावं लागतं. त्या ठिकाणच्या पायऱ्या इंग्रजांनी जाणीवपूर्वक उडवल्या. त्यानंतर जर जे कोणी चांदवडच्या किल्ल्यावर गेले होते किंवा याच्या अगोदर ज्यांनी भटकंती केली असेल आणि यानंतरही करणार असतील, तर किल्ल्यावर खूप मोठ्या प्रमाणात इमारती आहे. ह्या सगळ्या इमारती ज्या आहेत त्या इंग्रजांनी नष्ट केलेल्या आहे जाणीवपूर्वक, की किल्ल्यावर आश्रय घेऊन अजूनही मराठ्यांनी बंडखोरी करू नये. फक्त किल्ल्यावरचा तलाव आणि टाके शिल्लक आहेत, बाकीच्या सर्व इमारती त्यांनी पाडून टाकल्या, आणि हे किल्ल्याचं खूप मोठं नुकसान त्यांनी त्या काळात केलं. त्यानंतरच्या काळात पुन्हा एकदा या किल्ल्याचा डागडुजी करण्याचा म्हणा किंवा पुन्हा एकदा या किल्ल्याची सुधारणा नाही, स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही तो प्रयत्न झाला नाही, आणि दुर्दैवाने हा किल्ला उपेक्षित राहिला. पुस्तकांमध्ये फक्त रायगड, राजगड, प्रतापगड ह्याच किल्ल्यांची माहिती आहे. आणि हो, मला एक सूचना अशी येते की चंद्रेश्वर मंदिराबद्दल मी बोलतोच, परंतु पहिल्यांदा फक्त चांदवड किल्ल्याचं पूर्ण करून घेतो की चांदवडचा किल्ला याच्यानंतर जो दुर्लक्षित राहिला तो दुर्लक्षितच राहिला. आणि चंद्रेश्वर मंदिराचा जो भाग आहे तो मी परत एकदा स्वतंत्र घेणार होतो, पण थोडक्यात फक्त सांगतो की या औरंगजेबच्या काळातली गोष्ट आहे की त्याच्या अगोदरही तिथे चंद्रेश्वर मंदिर होतं, पण औरंगजेबाने सर्व मंदिरं पाडण्याचं ठरवलं. एकूण 52 मंदिरं असल्याचा उल्लेख मिळतो, आणि त्या 52 मंदिरांपैकी सर्वात महत्वाचं मंदिर म्हणजे चंद्रेश्वर मंदिर. ते चंद्रेश्वर मंदिराचं जे आहे ते त्यावेळेस त्या औरंगजेबाने पाडून टाकणार म्हणून तिथल्या पुजाऱ्यांनी फक्त शिवपिंड मातीमध्ये आणि मातीवर पुन्हा शेण टाकून आणि पुन्हा माती टाकून जमिनीत लपवून ठेवली. सगळ्या मंदिरांचा नाश झाला, परंतु ती शिवपिंड सुरक्षित राहिली. पुढे काळाच्या ओघात उत्तरेतले नाथपंथीय साधू बहुतेक दयानंद ते इकडे इथून जात असताना त्यांना स्वप्न पडलं किंवा साक्षात्कार झाला, आणि त्यांनी ती पिंड वरती काढली. पुढे मग त्याच साधूंनी आणि महाराजांनी तिथं ती मंदिराची निर्मिती केली. अर्थात चंद्रेश्वर मंदिराची निर्मिती झाली, पण उर्वरित जे काही 52 मंदिरं होते त्यांची निर्मिती होऊ शकली नाही. एक लक्षात घ्या, हे 52 मंदिरांच्या उल्लेखावरून सुद्धा हे लक्षात येतं की निश्चितच हे यादवांची निर्मिती झालेली असावी, कारण यादव आणि राष्ट्रकूट या मंदिरांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध होते. यादव काळात हेमाडपंथी आणि राष्ट्रकूट काळात ते लेणी खोदणे आणि मंदिरांची निर्मिती करणे याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात पैसा खर्च झालेला आहे. तर हे 52 मंदिरं त्याच काळातले असतील, ते मंदिरं अत्यंत उत्तम दर्जाचे असतील. दुर्दैवाने ते औरंगजेबाच्या काळात
पाडले गेले तर ते दुःख नक्कीच आपल्याला सगळ्यांना आहे. परंतु आता आपण परत एकदा मुद्द्यावर येऊ की राहिलेले जे किल्ले आहेत त्याच्यातला अजून एक महत्त्वाचा किल्ला जो आहे तो म्हणजे धोडपचा किल्ला. धोडपचा किल्ला खूप प्रसिद्ध आणि खूप महत्त्वाचा किल्ला होता. स्वतः शहाजी राजांच्या जहागिरीत येणारा हा किल्ला होता, कारण शहाजी राजांना ह्या भागाची जहागिरी मिळालेली होती निजामशाकडून. अर्थात ती खूप कमी काळ राहिली. नंतर निजामशाहीच मुघलांनी जिंकून घेतली आणि शहाजी राजे कर्नाटकच्या कामगिरीवर निघून गेले आदिलशहाच्या वतीने. परंतु काही का असेना, परंतु त्या धोडपच्या किल्ल्याशी एक महत्वाची अशी भावनिक गोष्ट आहे की शिवाजी महाराजांच्या वडिलांचा संबंध होता. आणि हा धोडपच्या किल्ल्यावर सुद्धा एक ती फक्त मी सांगू इच्छितो ती म्हणजे की या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातही मराठा आणि मुघल संघर्ष, पण त्याच्यावर घडलेल्या सर्वात महत्वाची घटना जी खरं तर पुस्तकांमध्ये यायला पाहिजे ती म्हणजे पेशवा माधवराव आणि त्याचा चुलता राघोबा यांच्यात झालेलं युद्ध. हे 1768 मध्ये झालेलं युद्ध आहे. ज्यावेळेस माधवराव रघुनाथरावाच्या बंडखोरी विरुद्ध त्याच्या विरोधात त्यांनी मोहीम काढली त्यावेळेस रघुनाथरावाने धोडपच्या किल्ल्यावर आश्रय घेतला होता आणि त्या धोडपच्या किल्ल्यापर्यंत माधवराव सैन्य घेऊन आला. उत्तरेतील प्रसिद्ध सरदार महादजी शिंदे याच्यासह आणि तिथे घनघोर असं युद्ध झालं. युद्ध चालू असताना खूप पाऊस आला आणि तो पाऊस आल्यामुळे 1 तास युद्ध थांबलं. पाऊस उघडल्यानंतर पुन्हा युद्ध सुरू झालं आणि त्या युद्धात रघुनाथरावाचा पराभव झाला आणि पेशवा माधवरावाचा विजय झाला. खरं तर हे खूप मराठ्यांच्या इतिहासातलं खूप महत्वाचं युद्ध आहे. अगदी पुढील काळात PG आणि UG लेवलच्या पुस्तकांमध्ये याचा उल्लेख आहे, पण माझ्या मते 10वीच्या आतल्या पुस्तकांमध्ये जर हा उल्लेख आला तर धोडप किल्ल्याचं महत्व वाढेल. विद्यार्थ्यांना धोडप किल्ल्याबद्दलची आपोआप माहिती मिळेल आणि किमान आपल्या भागातले आणि महाराष्ट्रातले विद्यार्थी तिकडे जाऊ शकतील. तर त्याच्यामुळे पूरक सांगितलं की अशा अनेक घटना तिथे घडलेल्या आहेत. धोडप किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात अवशेष आहेत. एक आणखीन जे काही दुर्गप्रेमी असतील त्यांच्या माहितीसाठी मला एक सांगायचं आहे की धोडप किल्ल्याला एकूण 5 तटबंद्या होत्या. शिवाजी महाराज हे चिलखत तटबंदी किंवा एका तटबंदीला जोडून दुसरी तटबंदी बांधण्यासाठी प्रसिद्ध आहेत, त्याबद्दल शंकाच प्रयोग केला. 5 तटबंद्या असं हे पूर्ण सह्याद्रीतलं आणि महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण म्हणजे हे धोडप किल्ला होय. इतर भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या मी गिरिदुर्गांबद्दल बोलतोय. किल्ल्यांचे 4 प्रकार आहेत. हे माहिती सगळ्यांना तरी एकदा उल्लेख करून परत धोडपवर येतो. ते म्हणजे एक स्थल दुर्ग म्हणजे जमिनीवरचा किल्ला, एक डोंगरी किल्ला त्याला गिरिदुर्ग म्हणतात, तिसरा जो आहे सर्वात महत्वाचा तो म्हणजे जलदुर्ग, चौथा ज्याला वनदुर्ग म्हणायचे शिवाजी महाराजांच्या काळात. परंतु त्यापैकी गिरिदुर्गांमध्ये 5 तटबंद्या असलेलं एकमेव गिरिदुर्ग म्हणजे तो धोडपचा किल्ला होता. आजही त्याच्यात 2 तटबंद्या दिसून येतात नाही. त्याच धोडपच्या किल्ल्यावर आता आपल्याला इथे महेश शिरसाट विचारताय अतिशय छान की त्याच्यावर शिलालेख आहे. तर शिरसाट साहेब तिथे 3 शिलालेख आहेत एकूण धोडपच्या किल्ल्यावर आणि त्या 3 शिलालेखांमध्ये विशेषतः एक खूप जीर्ण झालेला आहे किंवा पुसट झालेला आहे, वाचन करणंही खूप अवघड होऊन जात आहे. आणि दुसऱ्या एक शिलालेखावर त्रोटक असं वर्णन आहे आणि एक शिलालेखावरचं वाचन बऱ्यापैकी करता येतं. आणि त्याच्यात जे आहे तर ते शिलालेखामध्ये 1636च्या घटनेचा आत्ताच मी जो उल्लेख केला की अलवर्दी खान याने जो काही मोगलांचा सरदार होता हे सातमाळ डोंगर रांगेतील हे किल्ले जिंकले होते. ही हातगड पासून ते आपल्या अंकाई टंकाई पर्यंतची ही जी काही रांग आहे हिला सातमाळ डोंगर, आणि या सातमाळ डोंगर रांगेतले जे किल्ले जिंकले होते त्याचा उल्लेख त्या शिलालेखामध्ये आहे. त्याच्यात धोडपचा किल्ला जिंकला होता त्याचा तो उल्लेख आहे, पण इतर सर्व किल्ल्यांची नावं दिलेली आहेत. त्याच्यात किल्ल्यांची नावे थोडी वेगळी आहे, आपल्या आत्ता जे आपण प्रचारात आहे त्याच्यापेक्षा थोडीशी किंचित वेगळी. जसं आपण रावळा जावळा म्हणतो तर त्यांनी रावल्या जावल्या असं म्हटलेलं आहे. परंतु या किल्ल्यांचे तिथे नावं आहेत आणि त्या किल्ले जिंकल्याचा त्याने उल्लेख केलेला आहे. आणि शेवट त्यांनी स्वतःचा उल्लेख केलेला आहे की अलवर्दी खानाने हे किल्ले जिंकून घेतले असं त्या शिलालेखामध्ये वर्णन आलेले आहे. सेम असंच वर्णन राजदेर किल्ल्याच्या आणि इंद्राई किल्ल्यावरील शिलालेखामध्ये असलेले चांदवड, इंद्राई आणि राजदेर आणि धोडप या 4ही ठिकाणच्या शिलालेखांमध्ये हेच वर्णन आहे की अलवर्दी खान याने कशा पद्धतीने
धोडपसह इतर सगळे किल्ले जिंकले. अर्थात चांदवडचा किल्ला त्याने सर्वात पहिल्यांदा जिंकला होता आणि इंद्राईचा किल्ला त्याच्यानंतर जिंकला होता. इंद्राईच्या किल्ल्याबद्दल आताच कोणीतरी आपले जे श्रोते आहेत त्यांनी विचारलं, मी नाव वाचायचं विसरलो. तर इंद्राई किल्ला हा खूप महत्वाचा किल्ला आहे आणि माझं असं ठाम मत आहे. प्रफुल्ल सोनवणे विचारतायत तर ते त्याच्या शिलालेखाबद्दल बरोबर आहे. मी त्या शिलालेखाकडे येतोच प्रफुल्ल, की इंद्राई किल्ला माझं स्पष्ट मत आहे की हा राष्ट्रकूटकालीन असावा. कारण इंद्राई किल्ल्यावर ज्या काही गुहा आहेत त्या लेणीच आहेत. कारण लेणी फार तर अर्धवट शकतो. कोणीतरी त्याला घोडशाळा किंवा घोड्यांची वस्ती म्हटलेले ते एकदम चुकीचं आहे काही पुस्तकांमध्ये. परंतु त्या लेणी आहेत आणि लेणी खोदण्याची सर्वात जास्त जी काही पद्धत होती ती होती राष्ट्रकूट काळात. आणि राष्ट्रकूटांचं ह्या भागात वर्चस्व होतं. मी आता जसं सांगितलं की या भागात चालुक्य आणि त्याच्यानंतर लगेच राष्ट्रकूटांची किल्ला आहे इंद्राई किल्ला. आणि राष्ट्रकूट आणखीन दुसऱ्या एका गोष्टीसाठी प्रसिद्ध होते ते म्हणजे दगड फोडणे. आणि इंद्राई किल्ल्याचा जर विचार केला आपण तर ज्यांनी बघितलं असेल त्यांना लगेच लक्षात येईल, ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी जरूर बघावे. यावर्षी आपण पावसाळ्यात अक्षय आहेच आता नेतृत्व करायला आणि आपण तिथे जे गडप्रेमी आहेत, दुर्गप्रेमी आहेत, इतिहासप्रेमी आहेत, आपल्या चांदवडच्या परिसरावर प्रेम करणारे आहेत यांच्यासह या किल्ल्यांवर एक रविवारी आपण मोहीमच काढूया. तिथे अजून काही आपल्या पद्धतीने काही स्वच्छता करता येईल तर तेही बघूया. आणि हे सगळं काही जे आहे आपलं वैभव हे आपणही समजून घेऊया आणि इतरांनाही सांगण्याचा प्रयत्न करूया. इंद्राई किल्ल्याबद्दल मी बोलत होतो की इतक्या मोठ्या प्रमाणात तिथे कातळ फोडलेला आहे. जो प्रवेशद्वाराबद्दल आता प्रफुल्ल जे म्हणत होते की तिथे शिलालेख आहे. खरं तर सर्वात पहिल्यांदाच शिलालेखाकडे तर जाऊच आपण. तो शिलालेख अलवर्दी खानाचा आहे. परंतु ते जे प्रवेशद्वार म्हणजे जो मार्ग आहे पायऱ्यांचा ज्या पद्धतीने तो फोडलेला आहे, खोदलेला आहे, तो खरोखर बघण्यासारखा आहे. अनेकांना ती कल्पनाच नाही का अशा पद्धतीचा मार्ग तिथं आहे. अशाच पद्धतीचा मार्ग पश्चिम बाजूने पायऱ्यांचा आहे. तो बऱ्याच जणांना माहित नाही 52 पायऱ्यांचा. जिकडनं आपण जर कोंबडवाडीकडनं किंवा आपल्या हायवेकडनं जर गेलो तर त्या आदिवासी वस्तीपासून वरती जाताना तो मार्ग आहे. त्याच्यावर आपण कधीतरी नंतर जर कधी इंद्राई किल्ल्यावर गेलो तर ते सांगूच. पण तो प्रवेशद्वाराजवळ जो शिलालेख आहे सांगितलं, धोडपच्या शिलालेखामध्ये जे वर्णन आहे इंद्राई किल्ल्यावरच्या शिलालेखात की अलवर्दी खान या मुघल सरदाराने हातगड नव्हे पण अचला किल्ल्यापासून तर चांदवडच्या किल्ल्यापर्यंत हे जे सगळे किल्ले त्याने जिंकले त्याचं वर्णन त्याच्यात आहे. आता विषय आहेच तर म्हणून मी अगदी थोडक्यात सांगतो की हे किल्ले काही त्याने पराक्रमाने जिंकलेले नव्हते. अहमदनगरची निजामशाही नष्ट झालेली होती आणि हे किल्ले जे आहेत ते जिंकताना त्याने प्रत्येक किल्लेदाराला लाच दिलेली होती. प्रत्येक किल्ल्या आणि हे लाच देण्यामध्ये इंद्राई किल्ल्याचा किल्लेदार सर्वात पहिल्यांदा अग्रेसर होता. हा किल्लेदार होता गंभीरराव. गंभीरराव हा जो आहे शहाजी राजांचा जो काही चरित्रकार आहे जयराम पिंडे त्याचा वडील किंवा त्याचे बाप होता हा गंभीरराव. आणि या गंभीररावाला ही या किल्ल्यांची जहागिरी मिळालेली होती आणि त्यापैकी तो इंद्राई किल्ल्याचा किल्लेदार होता. तो किल्लेदार असताना अलवर्दी खानाने ज्यावेळेस या किल्ल्यावर आक्रमण केलं तर त्या गंभीररावाने निरोप पाठवला की मला रोख 10,000 रुपये आणि जहागिरी देणार असाल तर मी किल्ला तुमच्या स्वाधीन करतो. नव्हे इतकंच नव्हे तर हा किल्ला मिळवून देण्यासाठी मी मदत करेल. आणि ह्याच गोष्टीचा फायदा अलवर्दी खानाने घेतला. त्याने गंभीरराव आणि इतर काही मराठा जे काही फितूर होते यांच्या मदतीने या प्रत्येक किल्ल्याच्या किल्लेदाराला लाच दिली आणि हे किल्ले त्याने मिळवले. शिलालेखात त्याने कितीही मोठं वर्णन केलेलं असलं, मग तो चांदवडचा असो, इंद्राई किल्ल्यावरचा असो, धोडपचा असो किंवा राजदेरचा असो, की हे किल्ले मी जिंकले, अतिशय कमी वेळात जिंकले नाही तर लाच देऊन ते त्याने मिळवले होते. किल्ले तर मराठी जिंकायचे. ज्या पद्धतीने कोंढाणा किंवा सिंहगड जिंकला होता अशा पद्धतीने त्याने कुठलाही किल्ला जिंकला नाही. कुठल्याही किल्ल्यावर राजदेरच्या किल्ल्यावर थोडासा संघर्ष त्याने केला होता, इतर कुठल्याही किल्ल्यावर त्याने संघर्ष केला नाही. तर असा इंद्राई किल्ला सर्वात पहिल्यांदा त्याने जिंकला होता. मी इंद्राई किल्ल्याच्या स्थापत्य अवशेषांबद्दल बोलतो. तो प्रवेश मार्ग असू द्या, वरती खोदलेले तलाव असू द्या, त्याच्यानंतरच्या ज्या
भुयारी कोठार असू द्या, ज्याला काहींनी तुरुंग म्हटलेले, ते तुरुंग नव्हे तर अन्नधान्य किंवा दारुगोळा साठवण्याचे पश्चिम बाजूला जे कोठार आहेत ते आहेत तिथे. आणि त्याच पद्धतीने लेणी आहेत. इंद्राई किल्ला खरोखर एकदा बघितला पाहिजे, आणि तो बघितला पाहिजे याच्यासाठी की छनी आणि हातोडा होती नव्हे, ते हातोडा आणि छनी ज्या मनगटात होते, ज्या हातात होते, त्या मनगटांमध्ये किती ताकद होती. आपल्याला सुरुंग लावूनही जे करता येणं शक्य नाही, ते निव्वळ छने हातोड्याने त्यांनी कितीतरी हा कातळ कसा कोरून काढलेला आहे, याचं अप्रतिम उदाहरण म्हणजे इंद्राई किल्ला आहे. हो, सागर आहेर जे म्हटले आता की 52 पायऱ्यांचा जो मार्ग आहे या बाजूचा आदिवासी वस्ती जवळचा, तिकडनं आपल्याला त्या किल्ल्यावर जायचं आहे तर नक्कीच जाता येईल आपल्याला. अगदी त्याच्या शेजारी जो 3.5 रोडग्या डोंगर आहे त्याला जोडणाऱ्या मार्गावर आपल्याला तिथे जाता येतं आणि तिकडनं वरती जाता येतं. तर खरोखर त्या ह्या सगळ्या गोष्टी पाहण्यासारख्या आहे. 52 पायऱ्यांचा मार्ग खरंच बऱ्याच जणांना माहिती नाही. बऱ्याच जणांना इंद्राई किल्ल्यावरचा हा सगळा जो काही मी आताच सांगितला स्थापत्य अवशेषांचा खजिनाही माहिती नाही, परंतु हळूहळू माहिती होईल. जे अक्षय आणि त्याचे सहकारी सगळे जे आहेत, जे प्रयत्न करत आहे, असे प्रयत्न केले 10% लोकांना जरी माहिती झालं तरी खूप झालं असं मला वाटतं. कारण खरोखर हे सगळे किल्ले खूप उपेक्षित आहेत. माझे काही अनेक मित्र किंवा जे काही परिचयातले पुण्याचे लोक आहेत ते मात्र इथे येऊन हे किल्ले पाहून जातात. अनेक वेळा फोन करतात की किल्ल्यांवर कसं जायचं, काय करता येईल. पण चांदवडचं आता अक्षय आणि आता हे त्याचे मित्र पहिल्यांदा असं त्याच्याबद्दल काहीतरी विचारताय. नाही तर चांदवडचं कोणीही विचारत नाही की इंद्राई किल्ल्यावर कसं जाता येईल किंवा काय करता येईल. कारण आपल्या जवळ जे असतं त्याची किंमत नसते, सहज जे मिळतं त्याची किंमत नसते. पुणे मुंबईवरून मात्र बरंच लोक तिथे येतात. थोडक्यात आता पुढचा मी किल्ला जो सांगतोय तो म्हणजे राजदेरचा किल्ला. राजदेरचा किल्ला हा तितकाच महत्वाचा किल्ला आहे. तिथे खूप मोठ्या प्रमाणात स्थापत्य अवशेष आहेत. त्या किल्ल्याचं एक सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या किल्ल्यावर खूप मोठं असं साहस लागायचं, परंतु ते साहस सध्या कमी झालं. कुठल्या तरी राजगिरी मधल्या त्या गावातील लोकांनी माननीय आमदार राहुल दादा आहेर यांच्या प्रयत्नातून तिने फार सुंदर अशी एक शिडी बनवलेली आहे. माझा शिडीला किंवा याला विरोध नाही, पण माझं एक प्रामाणिक मत असं आहे की किल्ल्यांवर जाणारे मार्ग जे आहेत तिथं पायऱ्या बनवू नये, तिथे सोपंपणा आणू नये. कारण त्याच्यामुळे ते किल्ल्यांचं नैसर्गिक सौंदर्य नष्ट होतं. तिथे लाईटचे पोल नको, तिथे दिवे नको, कुठलंही काही नको. जे आहे तसं ठेवलं पाहिजे. आणि जर काही करायचंच असली सुधारणा तर ती अत्यंत म्हणजे जे काही ऐतिहासिक अवशेषांची सुधारणा करण्यासाठी पुरातत्व खात्याचे जे नियम आहे त्यानुसार केलं पाहिजे. कारण जे राजदेरच्या किल्ल्यावर चढाई करताना जो तो शिडीचा थरार होता, तो थरार अनुभवण्यासाठी खूप दुरून लोक यायचे, परंतु ते थरारच आता नष्ट झालेले आहे. असो, दोडकवरील 12 बद्दल पण महेश शिरसाट विचारताय, मी सांगतोच त्याच्याबद्दल. पण फक्त आता पहिल्यांदा याचा राजदेर बद्दल उल्लेख केला होता ते सांगतो. आणि त्याचप्रमाणे प्रफुल्ल राऊत हे 3.5 रोडगे बद्दल विचारताय, तेही थोडक्यात सांगतो. तर पहिल्यांदा मी सांगत होतो की या राजदेर किल्ल्यावर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अवशेष आहे. तिथे एक सुस्थितीत असलेली इमारत आहे, गुहा आहे, आणि सर्वात महत्वाचं कातळकडे पाहण्यासारखे आहेत. कारण आपण जे टीव्हीत बघतो किंवा आता नुकताच आलेल्या तानाजी चित्रपटात बघितलं किंवा ऐकलेलं आहे की कडा चढून गेले, की कशा पद्धतीने कडा. पण कडा काय असतो हे जर बघायचं असलं तर इंद्रायचा एक कडा दक्षिण बाजूने बघितला तर, आणि राजदेरचा कडे पाहिल्यानंतर मग लक्षात येतं का कडा काय असतो. आणि ते जर पाहायचं असले, अवशेष पाहायचे असले, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे किल्ल्यांची आवड जोपासायची असली, त्याच्या सोबतीला आपलं आरोग्य छान ठेवायचं असलं तर अशा किल्ल्यांची भ्रमंती केली पाहिजे. किल्ल्यांचं म्हणजे इथे आपण जितकं शक्य होईल तितकं समाधान केलं पाहिजे. आता धोडपच्या 12 बद्दल विचारलं तर धोडप किल्ल्यावरील 12 खरोखर पाहण्यासारखी आहे. मी माझे जे काही संशोधन केलंय सातमाळ बद्दल, तर त्याच्यात मी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की सद्यस्थितीत ह्या सगळ्या किल्ल्यांपैकी फक्त धोडप किल्ल्यावरच 12 आहे. आणि ती दगड विटाने बांधलेली 12 आहेत, पण ती जवळपास 30 पायऱ्या तिला उतरण्यासाठी आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आजही सुस्थितीत असलेली ती 12 आहे, आणि त्या 12चं पाणी आजही पिण्यायोग्य आहे. आणि बरेच जण ती 12 पाहायचं विसरून जातात जर त्यांच्या सोबतीला कोणी नसेल तर, कारण ती थोडीशी आड बाजूला आहे. धोडप किल्ल्यावर जाण्याचा मार्ग वेगळ्या बाजूने, 12 थोडी आड बाजूला आहे. इतरही अनेक अवशेष आहेत, परंतु खरोखर ती 12 पाहण्यासारखी आहे. आणि शक्यतो ती 12 नंतरच्या काळातली असावी असं माझं मत आहे. तिच्या नेमकी निर्माते कोण, पण मला असं वाटतं की अहिल्याबाई होळकरांच्या काळात ती, किंवा स्वतः अहिल्याबाई होळकरांच्या प्रयत्नातून ती 12 खोदल्या गेली असावी, बांधल्या गेली असावी असं माझं मत आहे. मी बराच शोधण्याचा प्रयत्न केला की ती कोणी बांधली,
कदाचित अगोदरची असेल, पण माझं त्या बाबतीत तसं मत आहे. त्याच्यानंतर 3.5 रोडग्याबद्दल आता विचारलं की 3.5 रोडगे हा जो काही डोंगर आहे ते आपल्या चांदवडच्याच शेजारी असलेल्या वडबारे गावातील लोकांच्या तर असं म्हणणं आहे की हा वडबाऱ्याचा किल्ला आहे. खरं तर प्रत्यक्ष गेल्यानंतर खूप वेगवेगळे अनुभव येतात. त्याच्यापैकी हा एक वेगळा अनुभव. जेव्हा मी खूप वर्षापूर्वी पहिल्यांदा तिकडनं इंद्राईवर गेलो त्यावेळेस तिथल्या लोकांना विचारलं, म्हणलं किल्ल्यावर जाण्याचा रस्ता हाच का? ते म्हणे कोणत्या किल्ल्यावर जायचंय? म्हटलं आपल्या इंद्राईच्या. नाही म्हणे इंद्राईच्या का वडबाऱ्याच्या? म्हटलं वडबाऱ्याला कुठे किल्ला आहे? तर त्यांनी सांगितलं हा किल्ला आहे. तर तो किल्ला नव्हे, तर खरं तर तो 3.5 रोडगे डोंगर आहे. 3.5 रोडगे डोंगराला ते नाव पडण्यामागची खूप मोठी आख्यायिका आहे की ती अशी की कधी काळी राहुल खंडारे बहुतेक कोलदेर किल्ल्याबद्दल विचारताय, मी सांगतो ते. पण पहिल्यांदा 3.5 रोडगे किल्ल्याबद्दल आपल्या डोंगराबद्दल मी बोलतो की अगस्ती ऋषींचं काही काळ चांदवडच्या ह्या भागात किंवा विशेषतः चंद्रेश्वर भागातील जे काही मंदिरं वगैरे त्या भागात वास्तव्य होतं. आणि त्या अगस्ती ऋषींनी एकदा जे काही रोडगे म्हणू किंवा छोट्याशा अशा भाकरी म्हणू त्या बनवल्या आणि त्याच्यावर तूप टाकून खाण्यासाठी त्यांना तूप पाहिजे होतं. आणि ते तूप मागण्यासाठी ते चांदवड नगरीत गेले असता त्यांना ते तूप मिळालं नाही किंवा काहींनी पुरेसं तूप दिलं नाही असं सांगितलं जातं. आणि त्यामुळे त्यांना प्रचंड राग आला. ते 4 रोडगे होते एकूण, त्याच्यापैकी त्यांनी अर्धा रोडगा जो होता, रोडगा म्हणजे तो भाकरीचा मोठी भाकरीचा तुकडा, तो अर्धा त्याला गाईला खाऊ घातला. उरलेले ते 3.5 रोडगे तिथेच फेकून दिले. चांदवडला त्यांनी चांडाळ नगरी असा शाप दिला आणि ते अंकाई किल्ल्यावर तिथं निवासासाठी निघून गेले. अंकाई किल्ल्यावर बरेच जण जातही असतील की तिथे अगस्त्य ऋषींचा आश्रम आहे. तिथूनच ते नंतर दक्षिण भारतात गेले होते आणि दक्षिण भारतातच वास्तव्य त्यांचं राहिलं पुढील काळात. तर अगस्त्य ऋषी यांनी केलेले 4 रोडगे त्याच्यापैकी अर्धा रोडगा गाईला घातला. उरलेला 3.5 रोडगे त्यांनी फेकून दिले, कारण त्या रोडग्यांना लावून तूप लावून ते खाण्यासाठी त्यांना तूप मिळालं नाही. आणि ते फेकून दिल्यानंतर तिळे म्हणतात डोंगराची निर्मिती झाली आख्यायिका आहे. आणि त्यालाच 3.5 रोडगे असं किंवा 3.5 रोडगे डोंगर असं म्हणतात. मी अजून एक सांगितलं का काही लोक वडवाऱ्याचे त्याला किल्लाही म्हणतात, पण तो किल्ला नाही, किल्ला इंद्राईच किल्ला आहे. आणि आता जे विचारतायत राहुल खंडारे की कोलदेर किल्ल्याबद्दल, खरं तर कोलदेर हा पूर्ण किल्ला नाही, त्याला आपण पहारेदार किल्ला म्हणू शकतो. कारण तिथून खानदेशमध्ये जाणारा रस्ता असल्यामुळे आणि अशा रस्त्यांवर पहारेचे ठिकाणं असायचे. सकाळीच मी अक्षय गुजराती यांना सांगितलं की चंद्रेश्वर आपलं इंद्रेश्वर जे मंदिर आहे इंजिनिअरिंग कॉलेज शेजारचं, तो जो डोंगर आहे इंद्रेश्वर रासलिंग जे असं म्हणतात त्याला, ते सुद्धा एक पहाऱ्याचं ठिकाण होतं. अगदी 3.5 रोडगे डोंगरावरूनही पहारा देत असतील किंवा त्याच्यावर 4-5 सैनिक ठेवलेले असतील लक्ष ठेवायला. परंतु कोलदेर हा एक पहाऱ्यासाठी निर्माण पूर्ण किल्ला नाही. पूर्ण किल्ला जसा चांदवड आहे, धोडप आहे, इंद्राई आहे, तसा तो पूर्ण किल्ला नव्हता. खरं तर किल्ल्या निर्मितीसाठी ज्या पद्धतीची एखाद्या डोंगराची तशी कोलदेर किल्ल्याची नाही. त्या किल्ल्याला माची नाही. माची म्हणजे सपाट भाग असणे. जसा आपल्या चंद्रेश्वर मंदिराचा चांदवडच्या किल्ल्याला सपाट भाग आहे, तसा त्या कोलदेर किल्ल्याला कुठेही सपाट भाग नाही. त्या किल्ल्यावर आजच्या स्थितीत 2 बुजलेले आणि एक थोडंसं सुस्थितीत असलेलं टाका आहे. टाक्यांवरून तिथली लोकसंख्या किंवा लोकवस्ती लक्षात येते. एवढे छोटे आणि एवढे कमी टाके म्हणजे तिकडे 5-50 फक्त पहाऱ्याचे सैनिक राहत असावे. अर्थात तो पूर्ण किल्लाच आहे याबद्दल मात्र शंका नाही, कारण ब्रिटिशकालीन कागदपत्रांमध्ये, पेशवेकालीन कागदपत्रांमध्ये त्याचा स्पष्ट किल्ला म्हणून उल्लेख आलेला आहे. तर कोलदेर हा एक सुद्धा किल्ला आहे. ज्यांची इंद्राई किल्ला बघणं झालेला आहे, राजदेर किल्ला बघणं झालेला आहे, चांदवड धोडप झालेले, त्या सगळ्यांसाठी कोलदेर सुद्धा बघण्यासारखा किल्ला आहे. आणि एक चढाईचा आनंद त्याच्यात मिळतो. तो वरती अगदी अखेरच्या टोकापर्यंत गेल्यानंतरचा तो आनंद मिळतो, हरकत नाही. त्याच नंतर कांचन थोडासा चांदवडपासून दूर आहे, 12-13 किलोमीटर, फार जास्त नाही. त्याही किल्ल्याशी संबंधित अनेक घटना आहेत. परंतु सर्वात महत्वाची जी घटना आहे म्हणजे ह्या कांचना किल्ल्यावर झालेलं छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघलांचा सरदार दाऊद खान कुरेशी यांच्यातील युद्ध. घटना आहे ही 1670 मधली. घटना अशी आहे की 1670 मध्ये शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा म्हणजे दुसऱ्यांदा सुरत ह्या मोगलांच्या श्रीमंत शहराची लूट केली. त्या काळात सुरत हे
जगातलं सर्वात श्रीमंत शहर होतं. मी भारतातलं म्हणत नाहीये, सर्वात श्रीमंत शहर जगातलं त्या काळात जे होतं ते सुरत होतं. त्याच्यानंतर 2 नंबर श्रीमंत ही इंग्लंडमधलं मँचेस्टर होतं. हे रेकॉर्ड आहे की भारतातलंच नव्हे तर जगातलं सर्वात श्रीमंत शहर असलेल्या सुरतमधून शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा लूट केली. आणि ती लूट घेऊन येत असताना त्यांना कांचना किल्ल्याच्या परिसरात दाऊद खान कुरेशी या मोगल सरदाराने अडवलं आणि तिथे एक घनघोर युद्ध झालं. त्या युद्धात स्वतः शिवाजी महाराज लढले होते. या सातमा डोंगर रांगेतील सगळ्या किल्ल्यांपैकी एकच किल्ल्याशी प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचा संबंध आला, तो म्हणजे कांचना किल्ला. आणि म्हणून तरी एकदा कांचना किल्ला आपण सगळ्यांनी बघावे अशी मी आपणास सगळ्यांना विनंती करतो, जे ऐकताय बघणार आहेत त्यांना. कारण बरेच जण हे कांचना किल्ला बघत नाही किंवा बऱ्याच जणांना हा कांचना किल्ला माहीत नाही, परंतु कांचना किल्ला हा सुद्धा एक महत्वाचा किल्ला आहे. आणि याच प्रकारचा एक माहीत नसलेला किल्ला जो आहे तो म्हणजे आपल्या मनमाडकडे जाताना लागणारं एक मेसनखेडे नावाचं गाव आहे शिंगवे, त्याच्या जवळच तिथं मेसना नावाचा एक डोंगर आहे आणि त्या मेसना हा किल्ला सुद्धा आहे. अर्थात तो काही प्रसिद्ध किल्ला नाही, परंतु कधीतरी एखाद्या दिवशी तो किल्ला बघायला हरकत नाही. प्रशांत राजाराम परदेशी विचारताय की कांचनबारी युद्धाचा पुरावा कुठल्या साधनात आहे. मुळात कांचनबारीची खिंड तर 1972च्या दुष्काळात बांधल्याची माहिती कानमंडळाची ज्येष्ठ मंडळी सांगतात. नाही, मुळात फारसी कागदपत्रांमध्ये ऐतिहासिक फारसी खरे, त्याच्यानंतर मुघल काळातील जे साधनं आहेत, मी नाव सांगतो आपल्यासाठी, फक्त प्रशांत परदेशी यांच्यासाठी मी सांगतो आहे की मोगल काळातले जे काही ग्रंथ आहेत त्या काळातल्या यांनी लिहिलेले, भीमसेन सक्सेनाने लिहिलेला जो काही ग्रंथ आहे तारीखे दिलकुशा, त्याच्यानंतर खाफी खान यांनी जो लिहिलेला ग्रंथ आहे तारीखे खाफी खान, आणि इतरही काही ग्रंथ आहेत. परंतु हे 2 महत्वाचे ग्रंथ त्यांचं सेतू माधवराव पगडी यांनी फारसी भाषेतील या ग्रंथांचं इंग्रजी आणि मराठी, म्हणजे इंग्रजी भाषेत आणि मराठी भाषा यांच्यामध्ये अनुवाद आहे. आणि ते जर आपण वाचले तर तुमच्या लक्षात येईल की खरोखर कांचनबारीचे युद्ध झालेले आहे. अर्थात तिचं वणी दिंडोरी कांचनबारी असा वेगवेगळा उल्लेख येतो, तो भाग वेगळा. प्रशांत परदेशी यांच्यासाठी मी सांगतो आहे की हा जो उल्लेख येतो तो वेगळा. माझंही असं मत आहे की मोठ्या परिसरात ते युद्ध झालं असेल, वरती किल्ल्यावर नव्हतं झालं तर किल्ल्याच्या पायथ्याशी किंवा या भागात झालं होतं. पण ते भीमसेन सक्सेना किंवा इतर यांच्या जे खाफी खान जो आहे त्याच्यात तो उल्लेख आलेला आहे आणि ऐतिहासिक फारसी साहित्य याच्यातही तो उल्लेख आलेला आहे. कांचनबारीची जी काही खिंड वगैरे जे आहे 72च्या दुष्काळाच्या याच्याशी संबंधित तो भाग वेगळा. नाही, परदेश साहेब, वणी दिंडोरीची लढाई वेगळी तसं काही नाही. ती लढाई तीच झालं असं होतं की मी ते सांगतो थोडक्यात, फक्त आपल्याला सांगतो की इथं युद्ध संपलं एकदम असं नाही. अगदी पहाटे ते युद्ध सुरू झालं होतं. रात्रीच्या वेळेस दाऊद खान कुरेशी हा चांदवडच्या किल्ल्यावरून, चांदवडचं जे मुघलांचं सर्वात महत्वाचं लष्करी ठाणं होतं तिथून तो निघाला आणि अगदी पहाटे तो कांचनबारी इथे ते युद्ध झालं. युद्धानंतर युद्ध तिथंच थांबलं असं नाही, तर कदाचित मराठ्यांची काही फौज जी आहे तो खजिना घेऊन पुढे गेलेली होती आणि खजिना म्हणजे ती लूट होती सुरतची, आणि त्याचा पाठलाग काही मोगल सैन्याने करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्याच्यामुळे ते करत असताना ते पुढे गेले. कधी कधी आपण एकत्रच एखादा शब्द वापरतो, नाशिक त्र्यंबक, दोन्हीमध्ये 30 किलोमीटरचं अंतर आहे, तसंही वणी दिंडोरी किंवा असे शब्द येतात. परंतु पहिल्यांदा त्यांची जी गाठ पडली होती ती गाठ पडली होती कांचनबारीजवळ, आणि त्याच्यानंतर ते पुढे कदाचित वणी दिंडोरीपर्यंत छोट्या मोठ्या चकमकी होत गेल्या असाव्या. आणि म्हणून एकंदरीत एखाद्या याच्यात वणी दिंडोरी असा जो शब्द आलेला आहे तर तो भीमसेन सक्सेनांनीच वापरलेला आहे तारीखे दिलकुशामध्ये, तो भाग वेगळा. परंतु ही लढाई नक्की झालेली आहे आणि ती कांचनापासून सुरू झालेली, याबद्दल आपल्या आज तरी पूर्णपणे त्याच्याबद्दल एकमत आहे. कदाचित भावी काळात काही वेगळे साधनं मिळाले, अर्थात तशी आत्ता तरी काही शक्यता नाही, परंतु अशा पद्धतीने ते कांचना किल्ला खूप महत्वाचा आहे. परदेश साहेब मोठे अभ्यासू दिसत आहे, त्यांनी खरोखर लगेच ही सगळी माहिती इथे घेतली किंवा सांगण्याचा प्रयत्न केला. तर या पद्धतीने आपण कांचनाबद्दल बोलत होतो, तर खरोखर एकदा कांचनावर गेलं पाहिजे. मला कांचनावरचे अवशेष फक्त सांगायचे राहून गेले या ऐतिहासिक वाटचाल सांगताना, की कांचना किल्ल्यावर अनेक टाके आहेत आणि टाक्यांचा समूह सुद्धा आहे, जे काही
दुसरा जो काही नंदी बैलाचा भाग जो कातळकड्याचा आहे तिथे टाक्यांचा समूह सुद्धा आहे. तर एकदा ते टाके बघण्यासाठी आणि त्याच ठिकाणी खाली एक गुहा आहे. गुहा काय असते हे जर बघायचं असेल तर दोन गुहा खूप प्रसिद्ध आहे या भागातल्या. एक गुहा म्हणजे धोडपची गुहा आणि दुसरी गुहा जी आहे ती आहे कांचनाची गुहा. दोन्ही गुहा प्रशस्त आहेत. खरोखर गुहा काय असतील तर ते बघण्यासाठी सुद्धा एकदा कांचना किल्ला किंवा धोडप किल्ला बघितलाच पाहिजे. ज्यांना ज्यांना किल्ले बघण्याची किंवा दुर्गांना भेटी देण्याची आवड आहे त्यांनी दिलेली असेल, परंतु इतर सगळ्यांनी सुद्धा तो प्रयत्न इतका हेच दुर्ग वैभव किंवा हे आपला खूप मोठा असा हा ऐतिहासिक वारसा आपल्याला लाभलेला आहे. मी अगोदरच म्हटलो की जवळच्या याची किंमत नसते किंवा सहज मिळाले की किंमत नसते. म्हणून असं कधी कधी होतं की एवढे प्रसिद्ध एवढे महत्वाच्या घटना घडलेले किल्ले आपल्या आजूबाजूला असूनही आपल्याला त्याचं महत्व वाटत नाही. किल्ला बघायचा असला की आपले माणसं जोधपूरला जातात, जयपूरला जातात, उदयपूरला जातात, रायगडला जातात. रायगडला जायला हरकत नसावी, तिथे आपल्या शिवाजी महाराजांचं दर्शन होतं, तो भाग वेगळा. परंतु किल्ला म्हणजे रायगड, प्रतापगड किंवा जोधपूर, जयपूरच नाही तर आपले सुद्धा किल्ले तितकेच प्रसिद्ध आहेत, तितकेच महत्वाचे आहे. रायगड राजगड राजधानी होती, तसे चांदवडचा किल्ल्याचाही भाग राजधानी होती. पूर्ण किल्ला नव्हे, चांदवड नगरी प्लस किल्ल्याचा काही भाग असाही राजधानी होती. चांदवडचा भाग उपराजधानी होती. म्हणजे आपला चांदवड सुद्धा काही कमी नाही आणि हे आपल्याला सांगितलं पाहिजे. शेवटी बोलेल त्याचं कुळीत विकतो असं आपण म्हणतो. तर आपण चांदवडकरांनीच इतरांना, चांदवड तालुक्यातल्या लोकांनी, चांदवडच्या परिसरातील लोकांनी सगळ्यांनी हे सांगितलं पाहिजे की आमच्याकडे इंद्राई किल्ला आहे, आमच्याकडे राजदेव किल्ला आहे, आमच्याकडे प्रसिद्ध असा चांदवडचा किल्ला आहे, आमच्याकडे धोडप आहे, कांचना आहे. अजून पुढे गेलं तर इतरही किल्ले आहेत, रावळा जावळा किंवा मार्कंडे, थाईवंत. पण आपल्या इकडचे तरी हे सांगितले पाहिजे, वेळ काढले पाहिजे. त्याचा आपला आनंदही मिळतो, हा भाग वेगळा. त्याच्या जोडीला आपल्या शारीरिक तंदुरुस्तीची आपली एक परीक्षाही होती आणि एक खूप मोठा एक निसर्गाची संवाद आपला होतो, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. तर त्याच्यामुळे या किल्ल्यांकडे गेलंच पाहिजे. चांदवडच्या या सगळ्या ऐतिहासिक वाटचालीचा हा खूप थोडक्यात आपण आढावा घेण्याचा जो काही प्रयत्न करीत आहोत. प्रफुल्ल सोनवणे विचारताय, चांदवड रेणुका माता देवीच्या माथ्यावर असलेल्या हत्ती तलाव याबद्दल माहिती द्या. खरं तर हे जे काही तलाव आहेत, एक तलाव आहे आणि चंद्रेश्वर मंदिरावर पण एक तलाव आहे, हे पेशवे काळात खोदल्या गेलेले. याचे संदर्भही मला पेशवे दप्तर पुणे येथे मिळालेले. त्याच्यापैकी याचा एक तलाव तर इंद्राई किल्ल्यावर 2 तलाव आहेत, त्याच्यापैकी एक तलावाचा पण तिथला तो उल्लेख मिळतो. ते सगळे पेशवे काळात खोदलेले तलाव आहेत विशिष्ट पद्धतीने. याचा अर्थ पेशवे काळात खोदले असतील असंही नाही, अगोदर तिथे तलाव असेलच ओबडधोबड, पण तो पेशवे काळात त्याला खूप असं बांधीव स्वरूप देऊन, कारण पेशव्यांच्या काळात अशा पद्धतीच्या तलावांची निर्मिती इतर ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते, तर तो तलाव तिथे निर्माण झालेला असावा पेशवे काळात. प्रशांत परदेशी विचारताय, अलवर्दी खान स्वारीच्या अगोदर आहेत. खरं तर त्याच्यावरही आपण बोलू शकतो की कशा पद्धतीने हे सगळ्या घटना घडलेल्या आहे. परंतु आता आपल्याला त्याला सविस्तर माहिती द्यायला वेळ लागेल, कारण चांदवडचा किल्ला असेल किंवा इतर धोडपचा किल्ला असेल यांची प्रचंड माहिती उपलब्ध आहे. खरं तर आपल्याकडे हा समज होता की माहितीच उपलब्ध नाही. चांदवडच्या याच्याबद्दल मागे एक पेपरमध्ये पुरवणी निघाली होती, चांदवड विशेष म्हणून, आणि त्याच्यात या किल्ल्यांबद्दल उल्लेख आलेले होते आणि फक्त किल्ल्यांचं थोडंसं वर्णन करून असं सांगितलेलं होतं की ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही. तर तसं काहीही नाही. हा चांदवडचा जो काही किल्ला आहे किंवा इतर किल्ले आहे यांची खूप मोठ्या प्रमाणात माहिती उपलब्ध आहे. ती कागदपत्रांमध्ये उपलब्ध आहे, ग्रंथांमध्ये उपलब्ध आहे आणि आपल्याला ती समाजासमोरही मांडायची आहे. वर्तमानपत्रात सुद्धा त्याबद्दल लेख द्यायचे आहेत. तर त्याच्यामुळे असं काही नाही की या किल्ल्यांबद्दल माहिती उपलब्ध नाही. फक्त आपल्याला ती देणं गरजेचं आहे. माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर सर्व माहिती मिळते. चांदवडच्या किल्ल्याबद्दल पुण्याचा ओंकार ओक माहिती देऊ शकतो, पण चांदवडचा माणूस का देऊ शकत नाही? हे खरं तर गुजरातीला पडला असणार आणि त्याने लगेच संपर्क साधून हे प्रयत्न केलेले आहेत. हा ग्रुप किंवा हा चॅनल सुरू करून फेसबुकच्या माध्यमातून को हा प्रयत्न सुरू केलेला आहे. खरं तर आपला जो काही सांस्कृतिक वारसा आहे हा जतन करणे, लोकांपर्यंत समाजापर्यंत पोहोचविणे, जागृती करणे, कारण शेवटी संस्कृती ही सर्वात महत्वाची असते. उद्या आपण कुठे गेलो, बाहेर गेलो तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की आपल्याकडे काय आहे.
बरं, आपल्याकडे खूप काही आहे पण ते सांगायचं राहून जातं. महेश शिरसाट विचारताय की शिल्प वैभव सांगा चांदवड परिसरातील किल्ल्यांवर. तर खरं तर चांदवड परिसरातील किल्ल्यांचा विचार करायचा झाला तर जे अवशेष आहेत ते अवशेष जे आहेत ते कोरीव अवशेष शिल्लक आहेत. त्याच्यामधले मी आता जसं सांगितलं की तलाव शिल्लक आहेत, कोरीव टाके शिल्लक आहेत. शिल्प ज्या अर्थाने आपण म्हणतो तर त्या अर्थाने जर विचार करायचा झाला तर चांदवडच्या किल्ल्यावर अगदी मुस्लिम काळातील 5-7 पिरांच्या ज्या समाधी आहेत त्याच्यापैकी काही समाधी हिंदू असण्याची शक्यता नाकारता येणार नाही, तर कोणी बघितलं नीट बघितलं तर. त्याच पद्धतीने दोडप किल्ल्यावर काही शिल्प सापडतात. महेश शिरसाट यांच्यासाठी मी सांगतो की दोडप किल्ल्यावर जो काही परिसर आहे, म्हणजे परिसर नाही मी सांगत, तर माचीचा जो परिसर आहे, जो मध्य भागावरचा जिथे मंदिरं वगैरे आहेत, भागात सपाट परिसरात काही शिल्प पडलेले आहेत, काही समाध्या आहेत. एक ठिकाणी तर असं शिल्प आहे की ते पाय आहेत कोरलेले आणि स्थानिक लोक त्याला सीतेचे पाय म्हणतात, पण बऱ्याचदा ते गवतात पडलेले, इकडे पडलेले, कोणी ते बघत नाही. इतरही 2-4 शिल्प तिथे पडलेले आहेत. जे मंदिरांजवळ जर गेलं तर तिथेही ते असे काही शिल्प पडलेले आहेत, पण ते बघितल्या जात नाही. कारण किल्ला बघताना शिरसाट साहेब पहिलं सगळ्यांचं बऱ्याचदा असं असतं की कधी एकदाच सर्वात वरच्या टोकावर जाऊ. जशी एक ती काय म्हणू शर्यत लागलेली असते आणि ती शर्यतच बऱ्याचदा न पाहण्याचं किंवा पाहुण्याचं राहून जाण्याचं कारण असते. कारण मी असं काही बघितलेलं आहे कधी कधी. आमच्याच महाविद्यालयाच्या सहली चांदवड मी आणली होती, तेव्हाही ते मुलांचं एकच सर्वात वरती कधी एकदाच जातो. वरती जाण्याची कधीही गर्दी नसावी. आपण किल्ल्यावर भेट देण्यासाठी जेव्हा गेलेलो असतो तेव्हा त्या किल्ल्यावर वरती जाणारच असतो, परंतु प्रत्येक गोष्ट बघितली पाहिजे. हा, वनवासात असताना राम खरोखर इकडे होते का याबद्दल खरं तर मला अशी विशेष माहिती काही त्याच्याबद्दल मिळालेली नाही. मौखिक जे असतात, मौखिक इतिहास हा इतिहासातला एक प्रकार आहे, परंतु तो म्हणजे फारसा मान्यता प्राप्त नाही, किंवा मान्यता असली तर म्हणजे इतिहासाबद्दल जर बोलायचं झालं तर इतर कुठलेही साधनं उपलब्ध नसतील तर त्या मौखिक याच्यावर थोडासा विश्वास ठेवून त्याच्यावर तर्काच्या आधारे, खरं तर सर्वात महत्त्वाचं मौखिक जे काही माहिती असते ती तर्काच्या आधारे स्वीकारली जाते. की तर्क म्हणजे एक अंदाज असतो सत्याच्या जवळ जाणारा, आणि मुळातच रामायण काळाबद्दलच्या बाबतीत तर्क लावणे खूप अवघड आहे. अमित गुजराती जे विचारताय की चांदवडी रुपयाबद्दल काही माहिती द्यावी. मी आता अगोदरही सांगितलं होतं की चांदवडच्या किल्ल्यावर टाकसाळ आहे आणि टाकसाळीतून तो चांदवडी रुपया तयार होत होता. खरं तर रुपया तयार करण्याची पद्धत आणि हे मी माझ्या प्रबंधात खूप सविस्तर लिहिलेलं आहे की कशा पद्धतीने पहिल्यांदा चांदी घेऊन जायचे. चांदी घेऊन गेल्यानंतर त्याचे पहिल्यांदा पत्रा तयार करून त्याचे तुकडे तयार केले जायचे आणि त्याचा तो रुपया पाडला जायचा. तो रुपया पाडून घेण्यासाठी म्हणजे थोडक्यात काय की कोणीही व्यक्ती तिथून सरकारी कामवीजदार असा अधिकारी असायचा. याचा प्रत्येक महत्वाच्या ठिकाणांचा एक परगाण्याच्या स्वरूपात जो भाग असायचा, चांदवडला सुद्धा कामवीजदार होता, त्याची परवानगी घेऊन ज्याच्याकडे चांदी आहे, विशेषतः सराफ लोक जे होते, सावकार लोक, सराफ लोक, तो व्यवसाय करायचे आणि ते घेऊन जायचे ते, आणि तिथून ते रुपये पाडून आणायचे. सरासरी 13 रुपये मागे दर होता की 1000 रुपये जर त्यांनी पाडून दिले टाकसाळीत तर 13 जवळपास ते त्यांना त्याच्या बदल्यात मोबदला द्यावा लागत असायचा. चांदवडी रुपया खूप प्रसिद्ध होता. चांदवडी रुपयाबद्दलची तर खूप महत्वाची गोष्ट मी आधीच सांगितली की सर्वात विश्वसनीय तो रुपया होता. चांदवडच्या सागर आयर जे विचारताय त्याच्याबद्दलही आपल्याला सांगता येईल, परंतु तो शिलालेखाचं मी वाचन अजून वाचलेलं नाही, त्याबद्दल मी नंतर बोलेल. परंतु जे चांदवडच्या रुपयाबद्दल मी आता जसं सांगितलं की चांदवडी रुपया हा प्रसिद्ध होता. आजही इतिहासात किंवा मागेच जे काही आपले संशोधक किंवा जिज्ञासू व्यक्ती आहेत त्यांनी शक्य झाल्यास या त्या काळातल्या रुपये कसे होते बघायचे असतील. रुपये म्हणजे ते नाणं, खरं तर रुपया हा शब्द झाला त्याशी संबंधित. ते त्र्यंबकेश्वरच्या जवळ अंजनेरीच्या फाटा लागतो त्याच्या पाठीमागे नाणे संशोधन केंद्र आहे आणि तिथे जवळपास सर्व काळातले, राष्ट्रकूट काळातले, मौर्य काळातले, गुप्त काळातले, वाकाटक सातवाहन काळातले आणि पुढील मग
सुलतानशाही, मुघल, मराठा काळातले सगळं नाणे तिथे उपलब्ध आहेत. ते नाणे जर बघितले तर आपल्याला त्याच्यातून मग लक्षात येईल की हे रुपये कसा असायचे, नाणे कसे असायचे. हा चांदीचा रुपया होता, चांदवडी रुपया जो होता तो चांदीचा रुपया होता. मी आधीच सांगितलं की टाकसाळीमध्ये सोने, चांदी आणि मिश्र धातूचे, तांब्याचे हे सगळे नाणे तिथे तयार व्हायचे. ते नाणे प्रत्यक्ष कशा पद्धतीचे असायचे हे आपल्याला तिथं त्या नाणे संशोधन केंद्रात बघायला भेटतं. आणि अमित गुजराती जे विचारताय की कोकण तलावाचे पाणी कधी आटत नाही, तर खरं सांगायचं तर ते तलावांचं जे काही याच्यात किल्ले बांधण्याची जी काही पद्धती असायची, किल्ले बांधताना जो कातळ कोरल्या जायचा, त्या कातळ कोरल्यानंतर अत्यंत कडक अशा ठिकाणी. एक दुसरी गोष्ट सांगतो की पाणी का आटत नाही त्याचं कारण. तर त्याचं कारण असं आहे की जिथून जिथून पाणी झिरपू शकतं अशा ठिकाणी चुन्याचा लेप दिला जायचा. तो लेप म्हणजे वज्रे लेपच असायचा. चुना हा 2 प्रकारचा असायचा. खरं तर हे किल्ले बांधणीचं तंत्रज्ञान किंवा कुठल्याही बांधणीचं हे तंत्रज्ञान आहे, पण एक चुनखडीतला चुना आणि दुसरा शंख आणि शिंपले कुटून चुना तयार केला जायचा. आणि तो शंख आणि शिंपले कुटून नंतर तो गरम करून आणि ती चुन्याची जी काही चुनकडी म्हणा किंवा जो रद्दा तयार केला जायचा तो लावल्यानंतर एक वेळेस आत्ताचा आपला डॉक्टर रेड्डी काय किंवा कशाचे काही लावले तरी लिकेज राहील, पण त्या चुन्यानंतर लिकेज राहत नव्हतं. तो चुन्याचा जर आपण तिथं लेप दिला तर, आणि त्या पद्धतीने हे केलं जायचं की जेणेकरून त्या तळ्यांमधलं, टाक्यांमधलं, काही टाके हे झिरेच्या स्वरूपात असायचे ते सोडून, पण जी काही टाक्यांमधलं, तळ्यांमधलं पाणी साठवलं जायचं आणि त्याच्यामुळे ते पाणी जिरपत नाही आणि ते तसंच राहतं. हे त्यामागचे खरे कारण आहे. तुम्ही म्हणशाल की एवढेच वर्ष झाले तरी ते कसं राहतं, तर हा जो चुनखडीपासून किंवा शंख शिंपल्यांपासून बनवलेला जो चुना आहे तो तुटतच नाही. एक वेळेस दगड झिजेल पण तो चुना झिजत नाही किंवा तो त्याला कुठल्याही प्रकारे काही होत नाही. शिवाजी महाराजांनी बांधलेला पद्मदुर्ग किल्ला जो आहे तर त्या किल्ल्यावर सतत लाटा आदळतात. ते लाटा आदळून आदळून दगड झिजून 1-1 फूट मध्ये गेले, पण तो चुना तसाच शिल्लक आहे. इतका तो भक्कम चुना असतो. हे त्या पाणी आटण्या न मागचं खरं कारण आहे. टाकसाळी बद्दल जो प्रश्न विचारला आहे सागर आयर यांनी, की खरं आहे ते. ही टाकसाळ मी आताच सांगितलं 1772 मध्ये सुरू झाली होती आणि 1780 मध्ये टाकसाळीबद्दल काही तक्रारी पेशवे दरबारात गेल्या आणि 1780चा हा कालखंड जो होता तो मराठ्यांच्या याच्यात बारभाई कालखंड म्हणून ओळखला जातो. तर त्या बारभाई कालखंडामध्ये एक आदेश असा आला की चांदवडच्या किल्ल्यावरची टांगसाळ बंद करण्यात यावी. त्यानुसार ती बंद करण्यात आली. मग त्यानंतर तुकोजी होळकर हे अहिल्याबाई होळकर यांच्या घराण्यातलेच होते. प्रत्यक्ष भाऊबंद नाही पण जवळचे होते. नंतर तेच होळकर घराण्यात सगळंच काही व्यवस्थित. दिनकरराव जे इथले अधिकारी होते त्यांनी पत्र पाठवलं की चांगल्या पद्धतीने आम्ही टांगसाळीत काम करत होतो, चांदोडी रुपयाला सन्मान प्राप्त करून दिला होता, तरी टांगसाळ का बंद करण्यात आली. तर त्याबद्दल मग पेशवे दरबाराने नंतर परत विचार केला आणि टांगसाळ पुन्हा 1780 मध्ये सुरू करण्याचा आदेश दिला. पण या मधल्या काळात एक स्थित्यंतर असं घडलं की किल्ल्यावरची टांगसाळ गावात आली. हे खरंय. मग 1780 पासून तर 1830 पर्यंत आणि 1830 मध्ये मात्र ही टांगसाळ कायमची बंद करण्यात आली. अर्थात 1830 मध्ये इंग्रजांचं राज्य आलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी नंतर ह्या अशा टांगसाळी किंवा आपल्या जे काही मराठा काळातील चालू असलेले उपक्रम किंवा हे बंद करण्याचा धडाकाच लावलेला होता आणि म्हणून ती बंद झाली. तरी एकूण जर विचार केला तर जवळपास 58 वर्ष ही टांगसाळ चालू होती. मी आधीच चांदवडी रुपया पाडण्यासाठीच इथून त्या चांदवडी रुपयाची मागणी पूर्ण होत नव्हती. त्यांना जेवढे पाहिजे असायचे सरकारला तेवढे इथून जात नव्हते. म्हणून पुणे आणि जुन्नर येथे सुद्धा टाकसाळ सुरू करून चांदवडी रुपया तिढेही सुरू करण्यात आला. तिथल्या रुपयाला जुन्नरी रुपया असं नाव दिलं नव्हतं, तर चांदवडी रुपया असंच नाव दिलेलं होतं. म्हणजे चांदवडी रुपया चांदवडला तर तयार होतच होता, तो जुन्नरला आणि पुण्याला सुद्धा तयार होत होता. इतका तो प्रसिद्ध होता. रंगमहाल ते देवी मंदिर इथे जाण्यासाठी भुयार आहे. याच्या खरं तर ते भुयाराबद्दल ऐतिहासिक जे काही कागदपत्र आहे त्याच्यात त्याबद्दलची माहिती मिळत नाही. याचं कारण सांगतो की ही अत्यंत गुप्त माहिती असायची. हे भुयार असेल, अगदी या अशाच पद्धतीचे जे भुयाराबद्दल सांगितलं जातं की धोडप किल्ल्यावरून जे भुयार आहे ते डायरेक्ट धोडंबे गावात निघतं.
आणि ते भुयार सध्या बुजवून दिलेले असं सांगतात. तर अशी जी माहिती असते ही गुप्त स्वरूपात असायची. ही अत्यंत महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना किंवा तिथले जे काही सरदार आहे किंवा किल्लेदार आहे यांनाच ही माहिती असायची. जनसामान्यांना ही माहिती नसायची. आणि त्यातली त्यात बरेचसे जे काही घटना किंवा या गोष्टी लिहून ज्या ठेवलेल्या आहेत त्या मुघल इतिहासकारांनी किंवा इतर, त्यांना तर ती माहितीच नसेल. आणि मराठ्यांच्या कागदपत्रांमध्ये अशा महत्वाच्या गोष्टींचा उल्लेख होणं शक्यच नाही. पेशवे दप्तरमध्ये 4 कोटी कागदपत्र आहेत. ते अनेक कागदपत्र आपण पाहिले आहेत, परंतु या अशा पद्धतीची माहिती कागदपत्रांमध्ये कधी दिल्या जात नाही. ती खूप गुप्त माहिती असायची भुयाराची याच्याबद्दलची. हे खरं तर असं तिथं मौखिक याने आजपर्यंत चालत आलेलं आहे की पिढीने पिढी की तिथं भुयार होतं, भुयार होतं, भुयार होतं. तर त्याच पद्धतीने ते आपल्यापर्यंत आलेले आहेत. ते खरं तर प्रत्यक्ष ज्यांनी कोणी पाहिलं असेल त्यांनाच माहिती. बाकी कागदपत्रांमध्ये भुयाराबद्दल कुठलीही माहिती कुठेच मिळत नाही. मी बरेच कागदपत्र आज 6 वर्षापासून वेगवेगळे बघितलेले आहे, पण त्याच्यात ती काही माहिती नाही. तर अशा पद्धतीने तर चांदवडचा, तरी मी रेणुका देवीचा अजून भाग घेतलेला नाही. रेणुका देवीच्या मंदिराबद्दल खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या स्वरूपात धार्मिक माहिती उपलब्ध आहे, परंतु ती भक्तांना बऱ्यापैकी माहिती आहे. चांदवडशी संबंधित जी काही विक्रम राजा, उज्जैनचा विक्रम राजा जो होता, तो त्याला 7.5चा त्रास झाला शनिदेवाच्या, आणि त्याचा राज्य वैभव जाऊन तो चांदवडला आला. त्या सगळ्या अनेक अशा माहिती आहेत. त्या सगळ्या आपल्याला आत्ताच्या नवीन पिढीपर्यंत पोहोचवायच्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीने. फेसबुक किंवा सोशल मीडिया हे खूप चांगलं माध्यम आहेच, परंतु इतरही जसं जसं शक्य होईल ते पोहोचवायचं आहे. आणि त्या माध्यमातून हा सांस्कृतिक वारसा आपल्याला जपायचा आहे. जी काही चांदवड एक गाव या माध्यमातून जी काही सुरुवात झालेली आहे, याच्या अगोदर जे मला वाटतं 3 ते 4 कार्यक्रम याच्या अगोदर घेतले, आणि याच्यानंतर असे कार्यक्रम होत राहो ही माझी अपेक्षा आहे. कोरोनाचा याच्यानंतर लॉकडाऊन संपल्यानंतरही हे कार्यक्रम चालू राहावेत. आपण सगळ्यांनी एकत्र यावं. या पावसाळ्यात विशेषतः तोपर्यंत कोरोना संपेल रेणुका देवीच्या कृपेने, आणि आपण या किल्ल्यांना सगळ्यांनी आपण भेटी द्याव्या. तिथे चर्चा व्हावी. प्रत्येकाचे वेगवेगळ्या जे काही शंका असतात किंवा प्रत्येकाला वेगवेगळी माहिती जाणून घ्यायची असते, एकमेकाच्या चर्चेतून एकमेकाबद्दल किंवा त्या सगळ्या गोष्टींबद्दलची माहिती मिळते. त्याच्यातून एक प्रत्यक्ष आपल्या या सांस्कृतिक जडणघडण जी आहे ती आपल्याला समजते. आणि सांस्कृतिक ज्या काही वास्तू आहेत, आपल्या ऐतिहासिक ज्या वास्तू आहेत, त्यांची जपवणूक करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करता येणार आहेत. एक लक्षात घ्या, शेवटी आपण आपल्या पिढीने जर प्रयत्न केले तर पुढच्या पिढीला त्याबद्दलची काहीतरी माहिती राहील, आणि ती परत प्रयत्न करतील, त्याच्याबद्दल त्यांना जिज्ञासा राहील, आत्मीयता राहील. आणि म्हणून आपण प्रयत्न करणे गरजेचं आहे. हे सर्वात महत्वाचं. प्रफुल्ल राऊत जे म्हणताय की मराठवाडा खानदेश यांना जोडणारा महत्वाचा प्रदेश म्हणजे चांदवड, हे खूप खरं आहे. कारण खानदेशला जोडणारे जे महत्वाचे 2-3 त्याच्यापैकी सर्व एक महत्वाचा रस्ता हा चांदवडच्या किल्ल्याजवळून जातो. त्या महत्वाच्या आहेत की एकदा तिथून त्या रस्त्याने जाणारा कबिला लुटल्या गेला होता, आणि तो चोरांना पकडून चांदवडचा जो त्यावेळेचा अधिकारी होता जाधवराव, त्याने ते सर्व साहित्य किल्ल्यावर नेलं होतं. किल्ल्यावर नेऊन ते तिथंच गायब केलं त्याने. परंतु नंतर वरून सरकारकडून चौकशी झाली की तुम्ही लुटीचं साहित्य मिळवलं ते स्वतःकडेच का ठेवून घेतलं. हा एक उल्लेख होतो की इथून महत्वाचा मार्ग जायचा आणि तिथं लुटालूट सुद्धा व्हायची. हे त्याच्यातून लक्षात येतं. आपण जे आता आठवण करून दिली, खूपच छान. तर मी परत एकदा सर्वांचा आभार मानतो, विशेषतः अक्षय गुजराती, त्याचे सर्व मित्र, सागर आहेर आणि इतर सर्वांचे, की त्यांनी चांदवड एक गाव या माध्यमातून हा उपक्रम सुरू केला. आमच्यासारख्यांनाही आम्हाला जी काही तुटपुंजी माहिती आहे, जे काही आमचा थोडाफार अभ्यास आहे, त्या सगळ्यांसमोर सादर करण्याची, सांगण्याची एक संधी त्याच्यातून मिळाली. आणि सर्वात महत्त्वाचं की आपला हा सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी आपल्याला हे जे काही प्रयत्न करायचे आहेत, ते प्रयत्न करण्यासाठी हे खूप चांगलं माध्यम झालं आहे. तरी चांदोडी रुपयाला तुरा रुपया म्हणतात. हो, बरोबर आहे. सागर आहेर यांचा एवढा जो काही त्यांनी सांगितलेलं आहे तर ते खरं आहे की त्याच्यावर एक तुऱ्याचं हे असायचं, चिन्ह असायचं. खरं तर ते सविस्तरपणे सांगता येण्यासारखे, पण हे खरं आहे की त्याला तुरा रुपया पण म्हणायचे. कशा पद्धतीने म्हणायचे खरं तर आपल्याला अगदी प्रॅक्टिकली सुद्धा सांगता येईल, दाखवता येईल.
मी माझ्या संशोधनात खूप मोठा एक 7-8 पेज त्याच्याबद्दल लिहिलेले आहेत की चांदवडी रुपये आणि एकंदरीत टाकसाळीबद्दल एक आर्थिक इतिहास अशा माध्यमातून ते लिहिलेलं आहे. तर मी परत एकदा अक्षय गुजराती आणि या सर्वांचे आभार मानतो. आपण जे सर्व श्रोते इथे ऐकत होते, मला प्रोत्साहन देत होते, वेगवेगळे त्यांच्या जी काही माहिती शेअर येत होते, असे सर्वांचे मी आभार मानतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.